नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. उद्या 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा आणि प्रेम करणाऱ्यांचा दिवस. मात्र याच व्हॅलेंटाईन डेच्या आधीच प्रेमावरून विश्वास उडण्यासारखी गंभीर घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. ज्याच्यासाठी संपूर्ण जगाशी भांडून आपलं सगळं काही सोडून त्याच्याशी संसार थाटला, त्यानेच तिला चक्क जाऊन मारल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. ही स्टोरी आहे कीर्ती आणि अनिकेतची. उल्हासनगरची अवघ्या 22 वर्षाची कीर्ती अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील अनिकेत धनवे नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. त्याच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध होता, तरी देखील सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिने अनिकेतशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 1.5 वर्षापूर्वी लग्न केलं. त्यानंतर घरच्यांनी त्यांचं रीतसर लग्न लावून दिलं. मात्र अनिकेतच्या कुटुंबियांनी कधीच कीर्तीचा सून म्हणून स्वीकार केला नाही, कारण सासूला आपल्या भावाची मुलगी सून म्हणून हवी होती. त्यामुळे 1.5 वर्षापूर्वी तिला सासरच्यांनी प्रचंड त्रास दिला. 7 जन्म साथ देण्याचं वचन देणारा अनिकेत हळूहळू बदलला. तो सुद्धा कुटुंबियासह मिळून तिचा छळ करू लागला. दोघांमध्ये वादाचे खटके उडू लागले. गावापासून दूर असलेल्या डोंगराळ भागामध्ये तिचे वयोवृद्ध आजे सासरे एकटेच राहतात. त्यांना चालता फिरता येत नसल्यामुळे मंगळवारी दुपारी कीर्ती त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी गेली. त्यानंतर बऱ्याच वेळानंतर संपूर्ण जळलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह गोठ्यात पडलेला आढळून आला. नवरा अनिकेत धनवे, सासू करुणा धनवे, सासरे अंकुश धनवे यांनी इतर साथीदारांच्या मदतीने तिची जाळून हत्या केल्याचं उघड झालं. या प्रकरणी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत. उल्हासनगर सारख्या शहरी भागात वाढलेली कीर्ती प्रेमाखातर सर्व काही सोडून पाथर्डी सारख्या ग्रामीण भागामध्ये स्थायिक झाली. अनिकेत आपल्याला आयुष्यभर सुखात ठेवेल अशी स्वप्न तिनं रंगवली होती. सासरचे छळ करत होते, मात्र नवरा आपली साथ देईल अशी अपेक्षा तिला होती. मात्र सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. त्याच नवऱ्याने सासरच्यांसह मिळून तिची अमानुषपणे हत्या केली. ही सगळी बातमी जेव्हा कीर्तीच्या मामांनी तिच्या आई वडिलांना कळवली, तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. एकुलती एक मुलगी जी इतक्या लाडाकोडात वाढवलेली होती, तिचा इतका अमानुषपणे निर्दयीपणे खून झालाय, हा धक्का त्यांना कदाचित आयुष्यभरही पचवता येणाऱ्यातला नाहीये. त्यामुळेच कीर्तीच्या मारेकऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करा, त्यांना जितकी शक्य असेल तितकी कडक शिक्षा द्या, अशी मागणी कीर्तीच्या आई वडिलांसह तिच्या कुटुंबियांसह सर्वसामान्य माणूस सुद्धा करताना आता पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्याच आरोपींवरती नेमकी कोणती शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.